नमस्कार मंडळी, फर्स्ट ट्राय किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जेवणासाठी बनवलेली आहे भेंडी बटाटा फ्राय। ही भेंडी आणि बटाटे ना मी सुक्कं बनवलेलं आहे, ते आपण खाणार आहोत चपाती सोबत। चला मग मी आता तुम्हाला दाखवते याची रेसिपी। चला मित्रांनो, भेंडी फ्रायच्या रेसिपीला आता सुरुवात करूया। इथे मी 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे बऱ्यापैकी। आता त्याच्यामध्ये मी थोडी राई, पाव चमचा जिरा आणि थोडा हिंग घालणार आहे। तुम्ही बघू शकता आता राई आणि जिरा आता थोडा थोडा तडतडायला लागलाय। आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया। आता इथे ना मी 2 लाईट ग्रीन मिरच्या घेतल्या, ते उभ्या चिरून घेतल्या, ते त्याच्यात घालूया। आता इथे मी गॅस स्लो केलाय। आता मिरचीचा थोडा कच्चापण जाईपर्यंत 1-2 मिनिटं असं त्याला स्लोवर शिजवून घेऊया। आता बघा मिरची आता शिजलेली आहे। आता इथे ना मी 2 मीडियम साईजचे कांदे असे लांबे कापून घेतलेले आहेत। आता हे 2 मिनिटं गॅस फास्ट करून शिजवायचे आणि त्याच्यानंतर गॅस स्लो करायचा आणि थोडे ते कांदे शिजवून घ्यायचे। आता इथे कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे। आता याच्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा। आणि ह्याच्यात थोडंसं कांदा आणि टोमॅटो लवकर शिजायसाठी ना मी इथे अर्धा चमचा आता आधी मीठ ॲड करते। तुम्ही मिठाचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग टाकू शकता। आता हे असं कांदा आणि टोमॅटो शिजायला घेऊया आणि तोपर्यंत आपण बटाट्याचे काप करून घेऊया। तुम्ही बघू शकता तिथे तर कांदे आणि टोमॅटो ना प्रॉपर सॉफ्ट झालेले आहे। आता मी पाऊण चमचा लाल तिखट घेतलाय, अर्धा चमचा हळदी पावडर घेतलाय, हे याच्यात ॲड करूया। माझा ना घरगुती मसाला थोडा तिखट आहे, त्याच्यामुळे मी कमी टाकते। तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाकू शकता। हे आता 2च मिनिटं असं मसाले परतून घेऊया व्यवस्थित। ही जी आपण तेलामध्ये मिरची टाकतो ना ती खरंच छान लागते खायला। आणि आता इथे मी एक मोठा पोटॅटो घेतलेला आहे आणि तो असा बघा लांबा चिरून घेतला आहे, जास्त जाड नाही घ्यायचं, बस एवढीच थिकनेस। ते पण आता ह्याच्यामध्ये ॲड करूया। आता तुम्ही बघू शकता बटाट्याला छानपैकी मसाल्याची कोटिंग झालेली आहे। आता हे गॅस स्लो करून एक 5 मिनिटं झाकून ठेवूया आणि परत एकदा दोनदा आपण हे परतवून घेऊया। म्हणजे टोटल आपल्याला पहिला बटाटे शिजले पाहिजे, त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भेंडी ॲड करणार आहोत। आता इथे 5 ते 6 मिनिटं झालेली आहे। आता मी बटाटे एकदा ना परतून घेते। तुम्ही बघू शकता
कांदे बटाट्याचे तेल पण मस्तपैकी आता वेगळं झालेलं आहे इथे. आता बटाटे शिजले ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये भेंडी टाकायची आहे. बटाटे अजून थोडे शिजवून घेऊया. हे कोणते कोणते पीसेस शिजलेले आहे तरी आपण ना पूर्ण बटाटे ना व्यवस्थित आधी शिजवून घेऊया, मग त्याच्यामध्ये भेंडी ॲड करूया. आता एक 2-3 मिनिटानंतर ना हे बघा तुम्ही बघू शकता बटाटे छान शिजलेली आहे. आता अशी बटाटी ना थोडी गोल्डन ब्राऊन करायची, म्हणजे आपण जसं फ्राय करतो ना तशी फ्राय करायची, छान लागते. आणि ही काय सुकीच आपण चपातीसोबत खाणार आहे भाजी. हे बघा आता बटाटे पण छान शिजलेले आहेत. आता आपण इथे ही अर्धा किलो भेंडी अशी गोल गोल कट करून घेतली, ही आता ॲड करूया. आणि भेंडी ना जास्त मिक्स नाही करायची, नाही तर ते चिकट होते. हे म्हणजे बोलतात ना पूर्ण प्रोसिजरमध्ये एक आपला 3 ते 4 वेळाच फक्त मिक्स करायची. ती अशी एकदम मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर थोडी भेंडी शिजली ना मग त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ आणि गरम मसाला ॲड करूया. आणि बटाटी आता ना पूर्ण मिक्स येतात आहे, म्हणजे अशी प्रॉपर नाही आहेत. जर आपण शिजवली नाही ना तर कच्ची पण राहतात बटाटे. त्यामुळे बटाटी घेताना व्यवस्थित बघून घ्या बटाटे. आता भेंडी व्यवस्थित आता मिक्स करून झालेली आहे. आता ही ना आपण एक 5-7 मिनटं अशी स्लोवर झाकून ठेवूया आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ आणि गरम मसाला टाकूया. आता इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा मटन मसाला घेतला आहे आणि पाव चमचा गरम मसाला घेतला आहे. आता हे पण हे भेंडीमध्ये टाकून एकदा मिक्स करून घेऊया. आता हे असं मिक्स करून ना परत आपण एक 5 मिनिटं शिजवायला ठेवूया. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज आपले व्हिडिओ लाईक करत जा, शेअर करत जा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा, जेणे ना आम्हाला पण छान प्रेरणा भेटणार आणि आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणू. आता हे परत ना 5 मिनिटं भेंडी झाकून ठेवूया. इथे बघा भेंडीची भाजी रेडी आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी 2 ते 3 अशी कोकम ॲड केले टेस्टसाठी. चला मग आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओला. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओला.